संदर्भात तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष जिवंत आहे? अगदी त्या संदर्भातच ते म्हणूनच म्हटलं इथे कारण की असताना एवढ्या मोठ्या अजिबात विरोधी पक्ष जिवंत नाही आहे, तो मृत्यू अवस्थेत आहे. त्याचं फक्त देऊन असताना तुम्ही दफनविधी करा, याच्या पलीकडे दुसरं काही राहिलेलं नाही. कोणावरती गुन्हे दाखल करण्याची आपण मागणी करणार आहात काय करावं? ते कॉन्ट्रॅक्टर गुन्हेगार आहेच याच्यामध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हे दाखल होणारच. हे बिल्डिंग बांधायला ज्यांनी परवानगी दिली ते त्यांचे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी ती येणार का त्यांनी असं एन्व्हायरमेंटच्या याच्यामध्ये तुम्ही हे जेव्हा ठेवता तेव्हा तुम्हाला तिथे माणसं राहतील अशी व्यवस्था नाही. आयुक्त मात्र त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीये. वेळ द्या, माझं म्हणणं असेल वेळ द्या, मग त्याच्यामध्ये होईल. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की राज्याचं अधिवेशन चाललंय या घटनेला तिथे काही या संदर्भात तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष जिवंत आहे? अगदी त्या संदर्भातच ते म्हणूनच म्हटलं इथे कारण की असताना एवढ्या मोठ्या अजिबात विरोधी पक्ष जिवंत नाही आहे, तो मृत्यू अवस्थेत आहे. त्याचं फक्त देऊन असताना तुम्ही दफनविधी करा, याच्या पलीकडे दुसरं काही राहिलेलं नाही. इथे जे नातेवाईक आहेत त्यांचं म्हणणं आहे की अतिशय पोकळी जी आहे सगळी यंत्रणा लागलेली आहे. केवळ 3 लाखो टन कचरा काढायला केवळ 3 पोकल्या नाहीत. हे युद्ध पातळीवर होऊ शकतं. हे युद्ध पातळीवरती केलं पाहिजे होतं. बायांना आतापर्यंत बॉडीज काढल्या पाहिजे होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण का आणि आता माझ्यानंतर जमिनीच्या खाली माणूस जिवंत आहे की नाही आहे ते इन्स्ट्रुमेंटनी कळतं. मी आता अधिकाऱ्यांनाही म्हणालो की म्हटलं होतं असेल जिवंत तुम्ही सांगा आहे, नसेल तर तसं त्यांच्या नातेवाईकांना म्हटलं कळवा तुम्ही.